तेलावर आपण लसूण मिरची हिंग घालून परतून घेतलेलं आहे। आता यावर धुवून बारीक चिरलेली कांद्याची पात पण घालत आहोत। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने बारीक मोठी तुम्ही ही कांद्याची पात चिरू शकता। आता यामध्ये धुतलेली मुगाची डाळ आपण घातलेली आहे। तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता। अगर तुम्हाला डाळ नसेल घालायची तर नाही घातली तरी बिना डाळीची भाजी ही खूप छान लागते आणि डाळ घालून केलेली छान लागते। अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि भाजीला लागणारं मीठ आता यात आपण घालत आहोत। हे पहा, सैंधव मीठ घातलेलं आहे मी, तुम्ही कुठलंही मीठ घालू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल ते। आता हे सगळं एकत्र करून छान परतून घ्यायचं आहे। भाजी कोवळी असल्याने ही वाफेवरती बिना पाण्याचीच ही भाजी शिजते झाकण ठेवून। आणि आता ही भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही, जास्त शिजवलं की पोषक घटक नष्ट होतात। आता आपण झाकून ठेवलेलं आहे। आता बघूया 5 ते 7 मिनिटांनी झाकण उघडून पाहिलं आपण, हे भाजी आपली आता शिजून खाण्यास तयार आहे। तुम्हाला यामध्ये जर शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं वाटण घालायचं असेल तर तेही तुम्ही